प्रेक्षको नमस्कार. आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे असे आपण नेहमीच म्हणतो, परंतु आधुनिक जीवनशैलीच्या या वेगवान प्रवासामध्ये आपण आपल्या शरीराचे अनेक मूक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे फॅटी लिव्हर, असा आजार जो सुरुवातीला कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरामध्ये हळूहळू आपले अस्तित्व निर्माण करत असतो. मित्रांनो, आपले यकृत म्हणजेच लिव्हर हा शरीराचा एक निशब्द कर्मयोगी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण जे खातो, पितो, जगतो त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम ते शांतपणे स्वीकारत असतं. परंतु जेव्हा या कर्मयोग्यावर चरबीचा भार वाढू लागतो, चरबीयुक्त गोष्ट जेव्हा वाढू लागते, तेव्हा भविष्यामध्ये गंभीर आजारांचे हे दार उघडू शकते. याच अनुषंगाने आजचा येणारा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे जागतिक फॅटी लिव्हर 11 जून. जागतिक फॅटी लिव्हर 11 जून. मित्रो, 11 जून जागतिक फॅटी लिव्हर दिनाच्या या निमित्ताने आपण या वाढत्या आरोग्य समस्येविषयी सखोल चर्चा करणार आहोत, एक चर्चा घडवून आणणार आहोत. फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय, त्याची कारणे, त्याची लक्षणे, धोके आणि त्यापासून बचावाचे प्रभावी असे मार्ग कोणते, या सर्व विषयांवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झालेले आहेत या विषयाचे निष्णात असे डॉक्टर, या विषयाचा सखोल अभ्यास आणि प्रगल्भ अनुभव असलेल्या डॉक्टर, सुप्रसिद्ध असे एंडोक्राइनॉलॉजिस्ट डॉक्टर सबा मेमन. मॅडम, मी आपलं आरोग्य संपदाच्या या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आपल्या पाहुण्यांचं अगदी संक्षिप्त असं जर वर्णन करून द्यायचं झालं, त्यांची ओळख करून द्यायची झाली, तर आज जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आरोग्यविषयक विषयावर चर्चा करणार आहोत, हे मी सांगितलंच आहे. मग या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जे उपस्थित आहेत, ख्यातनाम एंडोक्राइनॉलॉजिस्ट, मधुमेह तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर सबा समद मेमन. डॉक्टर सबा मेमन या मुंबईतील केईएम रुग्णालय आणि सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालयाच्या एंडोक्राइनॉलॉजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केईएम रुग्णालय व सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालयातून सुवर्ण पदकासह MBBS पदवी संपादन केली. त्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स नवी दिल्ली येथून MD मेडिसिन, तसेच केईएम रुग्णालय व सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथून DM एंडोक्राइनॉलॉजी ही उच्च पदवी प्राप्त केली. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक वैज्ञानिक नियतकालिकांमधून त्यांचे संशोधनपर लेखही प्रकाशित झालेले आहेत आणि प्रस्तुतही झालेले आहेत. मधुमेह, थायरॉइड, लठ्ठपणा व चयापचयाशी संबंधित आजार, पिट्यूटरी आणि ॲड्रिनल ग्रंथींचे विकार, प्रजनन व बाल एंडोक्राइनॉलॉजी हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे आणि कार्याचे विषय राहिले आहेत. चला तर मग जागतिक फॅटी लिव्हर दिनाच्या निमित्ताने फॅटी लिव्हर या वाढत्या आरोग्य समस्येबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया डॉक्टर सबा मेमन यांच्याकडून. चला तर अतिशय महत्त्वाचा विषय, जागतिक फॅटी लिव्हर दिनाच्या पार्श्वभूमीवर 11 जून उद्या जागतिक फॅटी लिव्हर दिन जगभरामध्ये साजरा केला जातोय. त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण ही चर्चा घडवून आणलेली आहे आणि त्यानिमित्ताने फॅटी लिव्हर या विषयाचे मार्गदर्शन आपल्याला करण्यासाठी सुप्रसिद्ध असे एंडोक्राइनॉलॉजिस्ट डॉक्टर सबा मेमन या आपल्यासोबत उपस्थित आहेत. मॅडम, मी पुन्हा एकदा आपलं सह्याद्री वाहिनीच्या आमच्या प्रेक्षकांतर्फे आणि सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, मॅडम, विषय अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या अवयवाशी ॲक्च्युली हा विषय संबंधित आहे, म्हणजे लिव्हर, यकृत ज्याला आपण म्हणतो, त्याचे महत्त्व समजून घेणे आणि त्याविषयी थोडीशी जर जाणकारी मिळाली, माहिती मिळाली, तर मला वाटतं हा विषय समजण्यामध्ये आपल्याला सोपं जाईल. तर माझा प्रश्न हाच आहे सुरुवातीला आपल्याला, की शरीरामध्ये यकृताची नेमकी भूमिका काय असते आणि ते निरोगी असणे हे खूप आवश्यक का आहे, काय सांगाल मॅडम? लिव्हर हा बॉडीचा एक एकदम महत्त्वाचा
ऑर्गन आहे, ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे असतं की आपण जे काय अन्न खातो ते बॉडीला उपयुक्त व्हावं असं प्रकारामध्ये त्याचं परिवर्तन करून घेणे. म्हणजे आपण जे जेवण खाल्लं त्याला बॉडीमध्ये प्रोटीन्स, अल्ब्युमिन असं सगळं मात्रामध्ये कन्वर्ट करणं हे त्याचं महत्त्वाचं काम असतं. त्याच्यासोबतच त्याचं खूप गरजेचं काम असतं ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉलला लेवलमध्ये नियंत्रणमध्ये ठेवणं. तसंच लिव्हरचं अजून एक खूप इम्पॉर्टंट काम म्हणजे शरीरामधील सगळे जे टॉक्सिन आहे, जे आपण औषध खाल्ली त्यांना बॉडीमधून बाहेर फेकायचं काम जे ते बाईल आणि त्याच्यासोबत बाहेर काढतं. तर जर हे सगळे जे फंक्शन आहे लिव्हरचे हे याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकते जर आपल्या फॅटी लिव्हरला आपण दुर्लक्ष केलं तर. हा डेफिनेटली बॉडीचा एकदम महत्त्वाचा असा अवयव आहे. अतिशय सोप्या भाषेत आणि थोडक्यात आपण समजावून सांगितलं की लिव्हर नेमकं काय असतं आणि लिव्हरचं काम आपल्या शरीरामध्ये चयापचयाशी संबंधित मेटाबॉलिझम ज्याला आपण म्हणतो या सर्व महत्त्वाच्या गोष्टींशी संबंधित लिव्हरचं असं काम असतं. आणि ज्यावेळी या गोष्टीमध्ये अडचणी तयार होतात त्यावेळी कुठेतरी हा प्रवास फॅटी लिव्हरच्या दिशेने सुरू होतो आणि त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न होतो. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं ते. मग मॅडम, फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय? आता लिव्हर आपण समजून घेतला, मग फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय? साध्या भाषेमध्ये हा आजार आपण कसा आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगाल? फॅटी लिव्हर म्हणजेच लिव्हरमध्ये जेव्हा चरबी साठते त्याला फॅटी लिव्हर म्हणतो. जसं आपल्याला आता स्क्रीनवरती दिसत असेल, नॉर्मल जे लिव्हर असतो त्याच्यामध्ये चरबीची मात्रा खूप कमी असते. जेव्हा लिव्हरच्या वजनापेक्षा 5 ते 10% चरबी लिव्हरमध्ये साठते तर लिव्हर असं खूप जाड होऊन जातं, त्याचं वजन वाढतं, त्याचा आकार गोल होऊन जातं आणि ते पिवळसर होऊन जातं. त्यालाच फॅटी लिव्हर असं म्हणता येईल. मग ह्याचे जे वाढते प्रमाण आहे, मला वाटतं आता आपण फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि लिव्हर नॉर्मल काय असतं हे समजून घेतलं. मग याचं वाढतं प्रमाण जे आहे ते कुठेतरी चर्चेमध्ये येणं आणि त्याबद्दलची चर्चा होणं हे तितकंच संयुक्तिक ठरेल. मग आज फॅटी लिव्हरचा उल्लेख आपण बघतो की खूप ऐकायला मिळतो, खूप ठिकाणी आपण हा शब्द ऐकतो. मग हा आजार किती प्रमाणात त्याचा आढळतो साधारण आता, आणि तो इतक्या वेगाने वाढण्यामागची कारणं आपण काय पाहता? फॅटी लिव्हर इंडियामध्ये तर खूपच जास्त प्रमाणामध्ये आढळत आहे. आजकालच्या जर आपण लेटेस्ट रिसर्च बघितलं तर जर 3 ते 4 माणसामध्ये एक कोणी असं असेल ज्याला फॅटी लिव्हर म्हणून आहे. आणि आजकाल सोनोग्राफी खूपच रुटीन तर्फेने होत असतं काही दुसऱ्या आजारासाठी, तर त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर आढळून येतं. आणि ह्याचं एक खूप इम्पॉर्टंट कारण असं आहे की आजकालची जी जीवनशैली चेंज झाली आहे. म्हणजे आता शहर आणि गाव काय राहिलंच नाहीये, सगळीकडे जेवण इझिली उपलब्ध आहे. इतकं म्हणजे 10 मिनिटात घरी जेवण येऊ शकतं. रात्री 1-2 वाजता पण हॉटेलमधून जेवण मिळायला कोणालाच ठाऊक आणि त्रास होत नाही. तर जेवणाची जी आता खूप उपलब्धी झालेली आहे, प्लस आपले जे जीवनशैली म्हणजे जी सेडेंटरी लाईफस्टाईल सेट इन झाले आहेत, ह्याच्यामुळे आजकाल हा जो आजार आहे ह्याची खूप जास्त प्रमाणामध्ये आढळून येत आहे. मॅडम, आपण सांगितलं की जीवनशैली अतिशय सोपी झाली, मुबलक प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात एका क्लिकवरती. आणि त्या निमित्ताने मला वाटतं ही गोष्ट जितकी चांगली आहे तितकीच कुठेतरी मारक ठरते असं कुठेतरी आपल्या उत्तरातून जाणवतंय. मग फॅटी लिव्हर बाबत जर आपण विचार केला तर अनेक समज आणि गैरसमज आपण जनमानसांमध्ये, सामान्य लोकांमध्ये पाहतो. मग मला आपल्याला असं विचारायचं आहे की अनेकांना असं वाटतं की फॅटी लिव्हर हा फक्त मद्यपान करणाऱ्यांमध्येच आढळतो. मग ही समजूत नेमकी कितपत खरी आहे हेही आपण समजावून सांगितलं तर नक्कीच बरं होईल. आणि त्याचसोबतच MASLD हा जो प्रकार आहे त्याच्याबद्दलही आपण माहिती द्यावी आणि एकंदरीत जोखीम कोणाकोणाला जास्त असतात याबद्दल सविस्तर आपण काय सांगाल? तर जेव्हा आपण बोलतो की लिव्हरमध्ये चरबी साठली आहे त्याच्यात एक कारण मद्यपान जरूर असतो, पण मद्यपानमुळेच फॅटी लिव्हर होतो हे खूप चुकीचं आणि गैरसमज आहे. आजकाल जर आपण फॅटी लिव्हरचे कारण बघितले तर जे वजन जास्त झाल्यामुळे जे मॅसेल्डी म्हणून त्रास आहे, मॅसेल्डी म्हणजे मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टिएटॉटिक लिव्हर डिसीज, म्हणजे लिव्हरमध्ये चरबी साठली आहे कारण आपला वजन आणि आपल्या बॉडीमध्ये चरबी जास्त झालेली आहे. हा आजार अल्कोहोलपेक्षा खूप जास्त कॉमन कारण झालेला आहे फॅटी लिव्हरचा आजकाल. ह्याला सोडून दुसरे पण अजून अतिरिक्त 2-3
वेगळे कारण असतात ज्याच्यामुळे लिव्हरमध्ये फॅट साठून येतं, पण आजकाल मासेल्ड हाच सगळ्यात महत्त्वाचं रिझन झालेलं आहे. आपल्याला नेहमी वाटायचं की दारू पितोय म्हणूनच त्याचं लिव्हर खराब होतंय, पण आपण जे जेवण जास्त करत आहेत ते पण एक प्रकारचं ॲडिक्शनच आहे आणि हा फूड ॲडिक्शनमुळे पण आपल्या लिव्हरमध्ये फॅट जमा होत आहे आणि आपल्या शरीराला नुकसान होत आहे. कोणाला हा त्रास जास्त होत आहे, जसं सांगितलं की ज्यांचं वजन जास्त असेल. वजन म्हणजे फक्त नेमकं नंबरवरती वजन जास्त असलं पाहिजे असंच नाहीये, पोटामध्ये चरबी जास्त असणे म्हणजे तुमचं BMI जरी कमी असेल पण तुमची उंची किती आहे, तुमच्या पोटाची वेस्ट सर्कम्फरन्स किती आहे ते डिसाईड करतं की तुम्हाला फॅटी लिव्हर व्हायचं रिस्क किती आहे. तसंच ज्यांना पोटामध्ये चरबी असण्यामुळे जे बाकी आजार होतात जसं डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ह्या लोकांमध्ये मॅसेल्डीचं प्रकार खूपच जास्त कॉमन आहे. म्हणजे डायबिटीसचे पेशंट बघितले की 50 ते 60% डायबिटीसच्या पेशंटमध्ये मॅसेल्डीचं आपल्याला डायग्नोसिस करता येतं. म्हणजे एकंदरीत जीवनशैलीशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक डिझीजमध्ये जेव्हा आपण बघतो, म्हणूनच कदाचित प्रत्येक एक म्हणजे 100तल्या 90 सोनोग्राफीमध्ये तरी कमीत कमी हे लिहून आलेलं असतं की कुठेतरी सटल फॅटी लिव्हर चेंजेस असं कुठेतरी रिपोर्ट असतो. म्हणजे ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे सुरुवात झालेली, याची नोंद घेणं पण तितकंच गरजेचं आहे. मग जीवनशैलीशी जेव्हा आपण संबंधित चर्चा करतोय आणि त्याबद्दलचे धोके जेव्हा आपण चर्चा करतोय, मग आजची धावपळीची जी जीवनशैली आहे मॅडम, अनेक आजारांना निमंत्रण देताना आपण पाहतो. मग बैठी जीवनशैली आहे, वाढतं वजन, चुकीचा आहार आणि ताणतणाव यांचा फॅटी लिव्हरशी नेमका काय संबंध आहे? थोडक्यात आपण सांगितलं, पण सविस्तर त्याबद्दल पुन्हा माहिती द्यावी. तर हे जे सगळे तुम्ही म्हटले तेच मेन रिस्क फॅक्टर्स आहे की फॅटी लिव्हर आज का इतका कॉमन झालेला आहे. जसं सांगितलं, पोटामध्ये जेव्हा चरबी जास्त होते तेव्हा ते लिव्हरमध्ये जमा व्हायचे चालू होते. लिव्हरचं काम आहे जे आपण खाल्लं त्याला बॉडीमध्ये दुसऱ्या रूपामध्ये कन्वर्ट करायचं, पण आपण जर खूप जास्त खाल्लं तर ते लिव्हरला कन्वर्ट करता येत नाही आणि लिव्हरमध्ये साठवून जमा होऊन जाते. तर जेवणाचं जर आपलं एकदम चेंज झालेलं आहे. आजकाल सगळीकडे पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, जंक फूड इतकं इझिली अवेलेबल आहे. तुम्ही जर जेवायला बसले तर त्याच्यासोबत एक कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूस तर असणारच आहे. ते सगळे पण कॅलरी म्हणून काउंट होत आहे. प्रोसेस्ड जंक फूडची मात्रा इतकं इझिली अवेलेबल झाली आहे आणि ती टेस्टी पण इतकी लागते की माणसाला कंट्रोल करण्यासाठी जे मेंटल स्ट्रेंथ आहे ते पण कमी झालेली आहे. तर जेवण त्याच्यापेक्षाच आपली जीवनशैली म्हणजे जे बैठकीय हे झाले, सिडेंटरी लाईफस्टाईल. पहिले लोक जी फिजिकल ऍक्टिव्हिटी, शेतामध्ये जायचे, वॉकिंग करायचे, ते सगळं आता कमी झालेलं आहे. आता तर आपल्याला घरी बसता बसता टॅक्सी बुक करता येतो. म्हणजे ट्रेन स्टेशन पर्यंत चालत जायचं पण आपलं कमी झालेलं आहे. वॉकिंग आणि एक्सरसाइजसाठी टाइम मिळणं खूप गरजेचं झालेलं आहे. तसंच हे जे तणाव आणि स्ट्रेस असतं, बॉडी रिलॅक्सच होऊ शकत नाही, तर बॉडीचे स्ट्रेस हार्मोन वाढलेले असतात. झोपेचं प्रॉब्लेम झालेला आहे. पहिले अंधार झाली की लोकांना काम करता यायचं नाही. आता रात्री 1-2 वाजेपर्यंत लाईट चालू करून दिवसासारखंच लोक जगतात. रात्री फोन घेऊन बसलेले असतात. बॉडीला रेस्टच मिळत नाहीये. जीवनशैली इतकी फास्ट झालेली आहे की बॉडीला कुठेतरी पॉज करून हे करणं आणि जाणवणं की आपलं वजन आणि जीवनशैली चुकीची आहे आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये फॅट जमा होत आहे. हेच मूळ प्रॉब्लेम होत आहे आजकालच्या जीवनामध्ये. जीवनशैलीशी संबंधित म्हणजे जीवनशैली ही जी आधुनिक जीवनशैली आपण ज्याला म्हणतो, मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ही दूधारी तलवार आहे. त्याला योग्य रीतीने जर वापरलं तर ती आपल्या फायद्याची ठरते आणि त्याचा जर गैरवापर केला तर कुठेतरी आरोग्याशी खेळ करताना आपल्याला आपण दिसतो. मित्र, अजूनही या विषयाचे वेगवेगळे कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत. याचे अजून काही गंभीर इशारे कोणते आहेत त्याविषयीही चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात, जागतिक फॅटी लिव्हर दिन उद्या 11 जून रोजी जगभरामध्ये साजरा केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर आज आपण त्या विषयावर चर्चा करतोय आणि जे तज्ज्ञ पाहुणे आपल्या इथे आज आपल्याला लाभलेले आहेत ते सुप्रसिद्ध असे एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर सबा मेमन. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर अनेक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नॉर्मल लिव्हर काय आहे, फॅटी लिव्हर काय आहे आणि इतर जीवनशैली आणि त्याचे धोके, ह्या सर्व गोष्टी आपण चर्चा केल्या. मग फॅटी लिव्हरकडे त्याचे जे गंभीर परिणाम आहेत तेही कुठेतरी समजून घेणे या निमित्ताने अतिशय आवश्यक आहे या चर्चेच्या निमित्ताने.
मग फॅटी लिव्हरकडे जेव्हा दुर्लक्ष होतं, मग पुढचे ते दुर्लक्ष केल्यानंतरचे जे टप्पे आहेत ते कुठेतरी समजून घेऊया आपण. मग सध्या फॅटी लिव्हरपासून सिरोसिस ज्याला म्हणतो, हे शब्द आम्ही नेहमी ऐकतो, किंवा लिव्हर कॅन्सरपर्यंतचा त्याचा प्रवास हा किती गंभीर असू शकतो याबद्दल सविस्तर आम्हाला नक्कीच आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? फॅटी लिव्हर हा जर आपण दुर्लक्ष केलं तर जसं आपल्याला इथे दिसतंय, नॉर्मली लिव्हरमध्ये फॅट नसतो, पण जसं जसं त्याच्यामध्ये फॅट साठणं चालू होतं त्याला आपण फॅटी लिव्हर बोलतो. 20% पेशंट ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांच्यामध्ये हा पुढे जाऊन ते फॅटी लिव्हरमध्ये सूज यायची चालू होते. जसं आपल्याला स्क्रीनवरती आता कळता येईल की फॅटी लिव्हर जे आपण मॅसेल्ड म्हणतो ते ह्याच्यानंतर मॅश म्हणून कन्वर्ट होऊन जातं. म्हणजे ती चरबी लिव्हरमध्ये जी जमा झालेली आहे ती त्या लिव्हरच्या सेल्सना नुकसान करायचं चालू होते, तर लिव्हरचे सेल्स तुटायला चालू होतात. तर जसं आपल्याला जर जखम झालं आणि तिकडची चमडी अशी सूज होऊन येते, तसं लिव्हर डॅमेज झाल्यानंतर लिव्हरमध्ये सूज व्हायचं चालू होतं आणि लिव्हरचे सेल जे तुटले तर ते ब्लड टेस्टमध्ये SGOT, SGPT हे वाढत चालू जातात. तर हा जो मॅशचा स्टेज आहे ह्याच्यामध्ये बॉडीला आता ते फॅट डॅमेज करायचं चालू व्हायला लागलं आहे. हा स्टेज कम्प्लिटली रिव्हर्सिबल आहे. जर आता आपण जीवनशैली बरोबर केली, वजन कमी केलं तर ते बॉडीला जे नुकसान आहे ते पूर्णपणे कव्हर होऊ शकतो. मॅशचा जे स्टेज असेल त्याच्यातले 30 ते 40% पेशंटमध्ये पुढे जाऊन फायब्रोसिस सेट इन होऊन जातं. ह्याचा अर्थ हा जे तुटलेले सेल्स आहे ते आता कडक व्हायचे चालू होतात. जर आपल्याला कुठे पण मार लागली आणि आपली चमडी निघाली की त्याच्यानंतर जी कडक स्कार टिश्यू सेट इन होतो, तर लिव्हरमध्ये स्कारिंग चालू होते आणि एकदा स्कारिंग चालू झाली की हे एकदम धोक्याची गोष्टी होऊन जाते. ज्यांच्यामध्ये स्कारिंग चालू झाली आहे ती जर स्कारिंग पुढे 15 ते 20% पेशंटमध्ये प्रोग्रेस होऊन पूर्णचा पूर्ण लिव्हर स्कार कडक होऊन सिरोसिस होऊन जातो. सिरोसिस म्हटलं तर ते एंड स्टेज लिव्हर डिझीज झाली, म्हणजे आता लिव्हरला कामच करता येत नाही. तर ह्याच्यानंतर लिव्हरमध्ये कॅन्सर व्हायचं रिस्क आता आढळून येतं. आम्ही आमच्या KEMच्या डायबिटीसच्या पेशंटमध्ये एक संशोधन केलं होतं. 200 डायबिटीसच्या पेशंटमध्ये सोनोग्राफी करून बघितलं की ऑलमोस्ट 100 पेशंट 127 पेशंटमध्ये फॅटी लिव्हर सोनोग्राफीवरती आढळलं होतं. त्यांच्यामध्ये जेव्हा बायोप्सी केली होती 60% पेशंटमध्ये मॅश चालू झालेला होतं, म्हणजे ते फॅटमुळे लिव्हर सेल्स तुटायला चालू झाले होते. 30% पेशंटमध्ये फायब्रोसिस ऑलरेडी चालू झालेला होता. म्हणजे फक्त सोनोग्राफीवरती फॅटी लिव्हर दिसत आहे म्हणून त्याचं दुर्लक्ष करणं बिलकुल बरोबर बात नाही आहे. त्याच्यामध्ये आता बॉडीला मॅश आणि फायब्रोसिस सेट इन झालेलं आहे की नाही ह्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट करणं एकदम गरजेचं होऊन जातं. अतिशय महत्त्वाचा हा प्रवास जो तुम्ही सांगितला तो खरोखरच डोळे उघडणारा आहे. म्हणजे लवकर निदान होणं हे किती महत्त्वाचं आहे आणि प्रेक्षकही आपले जागृत आहेत हे ह्याच गोष्टीवरून लक्षात येते की आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सिन्नर येथून रुपेशजी गुजराती हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपेशजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो मी, नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न आहे की साधारणतः 30 ते 60 वयादरम्यान आपलं नॉर्मल वजन, एव्हरेज वजन किती असावे आणि पोटाचा घेर हा चालताना फिरता आणखी कुठल्या कारणाने कमी करता येईल का जो. आणि दुसरी गोष्ट अशी की रात्रीचा आहार फॅटी लिव्हरचं मुख्य कारण आहे की संध्याकाळचा आहार. लेट नाईट लोक खूप जागतात, खूप उशिरा जेवतात आणि मग तशीच झोपतात. तर रात्रीचा आहार कसा असावा आणि त्यात कुठल्या प्रकारच्या भाजीपाला असावा जेणेकरून वयोवृद्ध ते 40-60 दरम्यान मेंटेन ठेवू शकतील स्वतःला, त्याबद्दल माहिती हवी. थँक्यू. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, काय सांगाल? मला ते तुम्ही प्रश्न एकदा रिपीट करणार का? थोडंसं व्हॉल्यूम कमी. त्यांनी जास्त करून आहाराबद्दल विचारलं. म्हणजे आहार रात्रीच्या वेळी घेतात, अवेळी घेतात, तर या गोष्टीचे दुष्परिणाम काय होतात? ओके सर, जसं सांगितलं की आहाराचं टायमिंग असतं ते बॉडी आपली नेचरच्या सिंकमध्ये असते. जेव्हा सकाळ होतं बॉडीचे हॉर्मोन सगळे जागलेले असतात आणि बॉडीला जेवणाची गरज असते. जर आपण सकाळी जे जेवण खातो ते बॉडी एकदम चांगल्या रीतीने डायजेस्ट करून घेतो. जसं जसं दिवस आढळत जातो बॉडीचे हॉर्मोन्स आणि मेटाबॉलिझम स्लो व्हायचं चालू होतात. तर जसं संध्याकाळ ते रात्र येत असते बॉडी आता रेस्टच्या फेजमध्ये जायचं चालू होत आहे. ह्या वेळेला जर आपण
बॉडीला जेवण दिलं तर बॉडीला ऍक्च्युली त्याची गरज नाही आहे, तर हा सगळं जेवण फॅटमध्ये कन्वर्ट होऊन बॉडीमध्ये जमा होऊन जातं. जर आपण ऐकलं असेल की जे काही लेटेस्ट डाएट्स वगैरे मध्ये पण असतं, इंटरमिटेंट फास्टिंग जे बोलतात की संध्याकाळ नंतर खाऊ नका, रात्रीचं जेवण जर सगळ्यात कमी केलं तर वजन कमी होणे खूप जास्त सोपं होऊन जातं. तर हा एकदम इम्पॉर्टंट क्रुशियल पॉइंट आहे ज्याच्यावरती आपल्याला जरूर लक्ष द्यायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं होतं. या प्रश्नाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा कंगोरा या विषयाचा आपण उलगडला. मॅडम, एक महत्त्वाचा आपण जो प्रवास सांगितला ह्या आजाराचा, नॉर्मल टू कॅन्सरपर्यंतचा त्याचा प्रवास, तर आपले शरीर वेळोवेळी कोणते ना कोणते संकेत आपल्याला नेहमीच देत असतं. मग फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही लक्षणे जे दिसतात ही बहुतेक वेळा लक्षात येण्यासारखी असतात की सायलेंट असतात, काय सांगाल आपण? सो फॅटी लिव्हर सुरुवातीच्या वेळेला एकदम सायलेंट डिझीज असतो, म्हणजे जेव्हा फक्त लिव्हरमध्ये फॅट जमा होत आहे, लिव्हर त्याचं सगळं काम बरोबर करत आहे, तर आपल्याला काहीच जाणवत नाही. जसं जसं लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण वाढत जातं, लिव्हरचं वजन वाढायचं चालू होतं, तर त्यावेळेला कोणाकोणाला पोटाच्या वरती राईट साईडला थोडंसं जडपणा वाटू शकतो, कोणाकोणाला थकवा वाटू शकतो. पण जेव्हा हे पुढे जाऊन फायब्रोसिस आणि सिरोसिसच्या स्टेजपर्यंत येतो, सिरोसिस म्हणजे जेव्हा एंड स्टेज लिव्हर डिसीज झाली, आता लिव्हर बिलकुलच काम करत नाहीये, तेव्हा लिव्हर फेलियरचे सिम्पटम डायरेक्टली आपल्याला कळता येतं. म्हणजे जसं आपण समजलं होतं लिव्हरचं काम आहे बॉडीचे टॉक्सिन बाहेर काढणे, तर लिव्हर फेलियर झालं की टॉक्सिन जमा होऊन जातात, तर माणूस बेशुद्ध व्हायचं चालू होऊन जातं, कावीळ व्हायची चालू होऊन जाते. लिव्हर आता आपल्या जेवणाला अल्ब्युमिन बनवू शकत नाही, तर पोटामध्ये पाणी साठवणं चालू होऊन जातं. तर सगळे जे लिव्हर फेलियरचे सिम्पटम एकदमच एंडला जेव्हा सगळंच खराब झालेलं आहे तेव्हा कळतं, सुरुवातीला नेमकं काहीच कळत नाही, आणि म्हणून हे एक सायलेंट एपिडेमिक म्हणून आहे. हे सायलेंट असल्या कारणाने लवकर निदान होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, आणि कदाचित याच कारणांमुळे त्याचं निदान हे थोडंसं लेट होतं आणि तोपर्यंत वेळ ही बऱ्यापैकी निघून गेलेली असते. मग या विषयाशी लवकर जर त्याचं निदान होणं गरजेचं असेल तर मला वाटतं काही चाचण्या आणि तपासण्या ह्या गोष्टींवरती आपण चर्चा जर केली तर नेमकं लक्षात येईल. मग कोणत्या व्यक्तींनी साधारण फॅटी लिव्हरसाठी नियमित तपासण्या करून घ्याव्यात हेही आपल्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅटी लिव्हरचे निदान करण्यासाठी कोणत्या साधारण तपासण्या या केल्या जातात याचं सविस्तर माहिती आपण द्यावी, आणि त्या कितपत सोप्या व उपलब्ध आहेत आपल्या शेजारी पाजारी, याबद्दल आपण काय सांगाल? तर फॅटी लिव्हरचे जेव्हा आपण सांगतो की कोणामध्ये आपण शोध केलेली पाहिजे, ज्यांच्यामध्ये रिस्क असतो त्यांच्यामध्ये शोध केलेली पाहिजे. तर आता आपण स्क्रीनवरती जसं त्याचं एक अल्गोरिदम आपण दाखवतोय, ॲट रिस्क पेशंट कोण असतो? ज्यांच्यामध्ये ऑलरेडी पोटामध्ये चरबी जास्त आहे, ज्यांना ओबेसिटी आहे, आणि जसं सांगितलं वेस्ट सर्कम्फरन्स जास्त आहे, ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे, किंवा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल म्हणजे मेटाबॉलिक सिंड्रोमचे कॉम्पोनेंट्स आहे. पीसीओडी पण हा एका प्रकाराने पोटामध्ये चरबी जास्त साठल्या असल्यामुळेचा प्रॉब्लेम आहे त्या पेशंट्समध्ये. किंवा जर आपल्याला सोनोग्राफीवरती फॅटी लिव्हर आढळलं तर फर्स्ट स्टेप असतो की ब्लड टेस्ट करून हे जाणवणं की आपले लिव्हरचे सेल्स त्याच्यामुळे तुटायचे चालू झालेले आहे की नाही, म्हणजे ते नॅश स्टेज पर्यंत आपण पोचलो आहोत की नाही. तर त्याच्यासाठी एक सिंपल लिव्हरची ब्लड टेस्ट असते, त्याला AST ALT म्हणून लिव्हरचे एन्झाईम्स म्हणतो. आणि ते आणि बाकी दोन टेस्ट म्हणजे एक प्लेटलेट जे आपल्या CBC मध्ये असतो आणि एज, हे सगळे मिळून एक स्कोर कॅल्क्युलेट करता येतं, त्याला एक FIB-4 म्हणून आपण स्कोर म्हणतो. ब्लड टेस्ट खूप इझिली अवेलेबल आहे, रुटीनली करता येतं. हा स्कोर एकदम कॅल्क्युलेटरवरती ऑनलाईन इझिली अवेलेबल आहे. हे स्कोर बघून आपण हे डिसाईड करतो की ह्या पेशंटमध्ये फायब्रोसिस होण्याचं रिस्क किती आहे. बऱ्यापैकी पेशंटमध्ये फायब्रोसिसचं रिस्क कमी असतो, आणि जर फायब्रोसिसचं रिस्क कमी आहे म्हणजे आपण फक्त फॅटी लिव्हर किंवा नॅशच्या स्टेजवरती आहोत, तर डाएट, लाईफस्टाईल आणि रिव्हर्सिबल आहेत. पण जर FIB-4 जास्त यायचं चालू झालं की मग आपल्याला फायब्रोसिसचं रिस्क आहे, तर फायब्रोसिस सेट इन झालं आहे की नाही त्याच्यासाठी जे टेस्ट असतात त्याच्यामध्ये
फायब्रोस्कॅन म्हणून एक तपास असते किंवा काही काही सिनियर लिव्हरचे डॉक्टर तर MR इलॅस्टोग्राफी करतात, म्हणजे पूर्णच लिव्हरचं MRI करून त्याच्यामध्ये किती फॅट जमा झाले आहे, ते कडक व्हायचं चालू झालेलं आहे की नाही ते बघतात आणि त्याच्या हिशोबाने अजून पुढे इन्व्हेजिव्ह टेस्ट म्हणजे बायोप्सीची पण गरज आहे की नाही ते डिसाईड केलेलं जातं. तर सोपे टेस्ट म्हणजे एक सोनोग्राफी फॅटी लिव्हर बघण्यासाठी, एक ब्लड टेस्ट हे बघण्यासाठी की हे फॅटी लिव्हरमध्ये फायब्रोसिसचं रिस्क किती आहे आणि ज्यांच्यामध्ये रिस्क आहे त्यांच्यामध्ये मग फायब्रोस्कॅन करून अजून पुढे लिव्हर स्पेशलिस्टकडे जायची गरज आहे की नाही हे नेमकं आपल्या टेस्टचं अल्गोरिदम असतो. फार सविस्तर आपण ती माहिती दिली आहे आणि खूप महत्त्वाची अशी आणि गरजेची अशी ती माहिती होती. त्यानिमित्ताने चाचण्या आणि तपासण्या या सर्व गोष्टींचं आपल्याला माहिती मिळाली. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी पुणे येथून मंगलाताई आपटे या जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलाताई, आपलं स्वागत. आपण आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की बेरी जी खातात, साजूक तुपातली बेरी, तर ती बेरी खाल्ल्यानंतर लिव्हरला त्रास होऊ शकतो का? कारण साजूक तूप प्रमाणातच खावं, तशी बेरी ही हल्ली खाऊ नये म्हणतात, कारण ते शरीराला कितपत योग्य आहे. तर मला वाटतं तरी नक्कीच चांगलं नाही. तर त्या बाबतीत आपण काय सल्ला देऊ शकाल? काय सांगाल मॅडम? तुमचा प्रश्न असा आहे की डेअरी आणि तूप खाण्याबद्दल फॅटी लिव्हरला त्रास होतो की नाही. तर जसं सांगितलं की हे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये जास्त अधिक प्रमाण असण्याचं प्रॉब्लेम आहे. जुन्या जमान्यामध्ये लोक ऍक्च्युली 30 आणि 40 किलोचे होते, तेव्हा सगळ्या जेवणामध्ये प्लीज तूप आणि डेअरी खा हे गरजेचं होतं. आता सगळेच 80 किलोचे आहे, त्याच्यामध्ये जर आपण खूप जास्त प्रमाणामध्ये तूप आणि डेअरी प्रोडक्ट्स खाल्ले की ते आपल्याला नुकसान देतात. तर बिलकुल खायचं नाही असं नाही आहे, प्रमाणात खायचं हे गरजेचं आहे. डेअरीमध्ये पण आपलं जे मिल्क असतो त्याच्यामध्ये पण जे बफेलो मिल्क असतं ते खूप थिक असतो, त्याच्यामधले फॅटचं कंटेंट जास्त असतं, किंवा टोन मिल्क, स्किम्ड मिल्क असतं त्याच्यामध्ये फॅटचं कंटेंट कमी असतो. तर ज्यांना ऑलरेडी त्रास आहे त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये लो फॅटचे ऑप्शन्स बिलकुल एक्सप्लोर करावे. तूपची क्वांटिटी जर गरज असेल तर कमीत कमी ठेवावी, पण जर तुम्हाला ऍक्च्युली ओबेसिटी आहे, लिव्हरमध्ये जर नॅश फायब्रोसिस पर्यंत जात आहे तर प्लीज ते बंदच केलेली पण आपल्याला परवडणार. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, संयुक्तिक असा विषयाशी असलेला प्रश्न, आणि मला वाटतं बऱ्याच जणांच्या मनातला हा प्रश्न होता. त्यानिमित्ताने ते उत्तर मिळालं. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम, ज्यावेळी आपण फॅटी लिव्हरचा विचार करतोय त्यावेळी त्याच्याशी संबंधित असे इतर आजार त्याबद्दलही कुठेतरी आपण समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांमध्ये जेव्हा मधुमेह आहे, डायबिटीज आहे, उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं प्रमाण आपण बघतो, आणि हृदयविकार, इस्केमिक हार्ट डिझीज, तर या सर्व अशा इतर कोणत्या गोष्टी आहेत ज्या साधारण आपण आढळताना दिसतात आपल्याला? आपल्या इतका अनुभव आहे, आपलं म्हणणं काय? तर आपण जे म्हणतोय ते मेटाबॉलिक सिंड्रोम जे आहे, जे आता आपण स्लाइडवरती दाखवलंय की मेटाबॉलिक सिंड्रोमचे जे मेन कॉम्पोनेंट्स असतात त्याच्यात फर्स्ट असतो ॲब्डॉमिनल ओबेसिटी, म्हणजे पोटामध्ये साठलेली चरबी. तर आपण जी वेस्ट सर्कम्फरन्स आहे, जर लेडीजमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे किंवा जेंट्समध्ये 90 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त आहे, हे आपल्याला जाणवते की पोटामध्ये आता चरबी साठली आहे, हे अनहेल्दी चरबी आहे, ह्याच्यामध्ये फॅटी लिव्हरचं रिस्क आपल्याला आणि मेटाबॉलिक सिंड्रोम जे इफेक्ट्स आहे त्याचा रिस्क जास्त असतो. ह्याच्यामुळेच डायबिटीज किंवा ग्लुकोज इनटॉलरन्स होऊन जातं. डायबिटीज म्हणजे खूपच जास्त प्रमाणचं ग्लुकोज इनटॉलरन्स. इवन जर तुमचं फास्टिंग शुगर 100 पेक्षा वरती आहे म्हणजे तुमच्या बॉडीला आता त्रास व्हायचं चालू झालेलं आहे, तुमची बॉडी एक्स्ट्रा मेहनत करत आहे की ती डायबिटीज पर्यंत नाही पोचलं पाहिजे. तसंच रक्तदाब, जर बीपी 130/85 पेक्षा जास्त आहे, किंवा कोलेस्ट्रॉलमध्ये ट्रायग्लिसराईडची मात्रा जास्त असणे आणि HDL ची मात्रा कमी असणे, हे सगळे मेटाबॉलिक सिंड्रोमचे कॉम्पोनेंट्स असतात. तर फॅटी लिव्हर जे आहे ते आपल्याला एक सिग्नल आहे. जर लिव्हरमध्ये फॅट आहे म्हणजे पोटामध्ये फॅट आहे, पोटामध्ये फॅट आहे तर हा आपल्या बॉडीवरती शुगर, कोलेस्ट्रॉल हे सगळ्यांवरती नुकसान करत आहे. आणि ह्याचा इम्पॉर्टंट इम्प्लिकेशन असं असतो की आपल्या बॉडीचे जे बाकी फंक्शन आहे, हार्ट अटॅक, स्ट्रोक, जे रक्तवाहिनींमध्ये क्लॉट होऊन जाणे, किडनी खराब होऊन जाणे, हे सगळ्यांचं रिस्क मग चालू होऊन जातं. ज्यांना फॅटी लिव्हरचे माइल्डर ग्रेड्स आहे, लिव्हरमध्ये समजा फायब्रोसिस नाही आहे पण लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर आणि नॅश आहे, तर त्याच्यामध्ये हार्ट अटॅक होऊन रिस्क ऑफ डेथ जास्त असेल की नाहीतर ऍक्च्युली सिरोसिस आणि लिव्हर हे म्हणजे फॅटी लिव्हर असताना तुमच्यामध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोकचा रिस्क जाणवून येत आहे,
प्लीज आत्ता तरी आपलं जीवनशैली लाईनीवरती आणून वजन आणि ह्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. हे त्याचं एक इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे आणि ते आपण विसरू शकत नाही. अतिशय ठोस आणि अगदी स्पष्ट अशा शब्दांमध्ये आपण सांगितलं प्रेक्षकांना, आणि कुठेतरी ही बाब लक्षात घेणं गरजेचे आहे की आधुनिक जीवनशैलीचा गैरवापर हा किती आपल्या आरोग्याशी एक चाललेला खेळच म्हटला पाहिजे, असं कुठेतरी या उत्तरातून अधोरेखित होताना आपल्याला दिसतं. आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जेव्हा जातोय त्यावेळी त्याच्यामध्ये आपण लहान मुलांमध्ये हे प्रकार आणि किशोरवयीन मुलांमध्ये, युवकांमध्ये हा प्रकार आता सध्या जास्त आढळतोय, ह्याविषयी जाणून घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, आता पुन्हा आपलं स्वागत आहे छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदाच्या या भागामध्ये. आपण आजचा विषय आपण जाणून आहात जागतिक फॅटी लिव्हर दिन 11 जून उद्या जे आहे त्या पार्श्वभूमीवर आपण आज चर्चा करत आहोत. आणि आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ज्ञ पाहुणे आहेत त्या आहेत एंडोक्रायनॉलॉजिस्ट, सुप्रसिद्ध असे एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर सबा मेमन. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. यशजी गांधी हे आपल्यासोबत जोडले गेलेत. यशजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हा, विचारा आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की साधारण वजन किती असावे की जेणेकरून फॅटी लिव्हर आपल्याला जाणवणार नाही, आणि पाण्याची भूमिका किती, पाणी कसे असो. आपला प्रश्न साधारण आमच्या लक्षात आलेला आहे, त्याचा ओघ लक्षात आलेला आहे. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम, काय सांगाल? प्रश्न हे आहे की वजन किती असलं पाहिजे फॅटी लिव्हर नाही असण्यासाठी, आणि दुसरा प्रश्न काय होता, पाणी किती असलं पाहिजे. पाण्याबद्दल त्यांनी. ओके, चालेल. तर वजनाचं असं आहे, हे खूप एक महत्वाचं आणि तुम्ही इम्पॉर्टंट पॉइंट नोंदणी करून दिली आहे, आपल्या लक्षात आणून दिली आहे की फक्त वजन हा एक नंबर नाही आहे ज्याच्याने आपण डिसाईड करतो की आपली बॉडी मेटाबॉलिकली हेल्दी आहे की नाही आहे. ते वजन आणि उंचीचं कद घेऊन BMI काय आहे ते आपण बघता येतं. तर वजन आणि उंची घेऊन जेव्हा BMI चेक करतो आपण, तर 23 जे BMI आहे त्याच्या वरती जर आपलं BMI असेल तर आपण ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये येतो, आणि ह्या वेळेला फॅटी लिव्हरचं रिस्क वाढायचं चालू होऊन जातं. पण आपलं जे इंडियन फिनोटाईप आहे ह्याच्यामध्ये जरी आपलं BMI 22 असेल आणि आपल्या पोटाचा वेस्ट सर्कम्फरन्स जर जास्त असेल, म्हणजे आपल्या पोटामध्ये अजून चरबी साठूनच आहे आणि आपल्याला रिस्क असतो. तर जसं दाखवलं होतं की वेस्ट सर्कम्फरन्स, पोटाचं जे आपला नाप असतो ते पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा वरती असेल आणि बाईंमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा वरती असेल, म्हणजे तुमच्यामध्ये फॅटी लिव्हर व्हायचं रिस्क असतो. आणि पाणीचं ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. पाणी आपण आपल्या इंटेकच्या हिशोबाने घेऊच शकतो. पाणी जर आपल्याला तहान जितकी आहे तितकंच घ्यावं. जास्त पाणी कोणी घ्यायला पाहिजे, ज्यांना किडनी स्टोनचा आणि युरिन इन्फेक्शनचा रिस्क आहे. बाकी लोकांमध्ये पाणीचा इंटेक नॉर्मल असलं पाहिजे. हे पण एक महत्वाचं आपल्याला पॉइंट आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न होता. म्हणजे वजनाचा प्रश्न संबंध तर आहेच, पण आपला जो कमरेचा गेर आहे त्या हिशोबाने पण त्याचं कॅल्क्युलेशन होतं, आणि ते जवळच्या तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही नक्कीच ते करून घेऊ शकता जर तुम्हाला अजून निश्चिंती त्या विषयावरती हवी असेल तर. मॅडम, आपण जेव्हा चर्चा करतोय फॅटी लिव्हरच्या अनुषंगाने, तर आपण हा विचार करतो की प्रौढांमध्ये साधारण हा आजार आढळतो, पण आता मुलांमध्ये आणि किशोरवयीन लोकांमध्येही कुठेतरी फॅटी लिव्हर वाढताना प्रमाण आपल्याला दिसतंय. यामागची प्रमुख कारणे, आपला अनुभव काय सांगतात? तर आपली जी आज आधुनिक जीवनशैली आहे ते फक्त वयाच्या हिशोबाने बघत नाही आहे. छोट्या मुलांमध्ये पण आपण जर बघितलं तर त्यांचं जे जेवण आणि लाईफस्टाईल आहे एकदमच ह्या जीवनशैलीमुळे चेंज झालेलं आहे. तुम्ही 3-4 वर्षाच्या मुलांना पण बघणार, ते फोनवरती स्क्रीन घेऊन बसलेले मिळतील तुम्हाला खाताना. जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपल्या बॉडीचे सिग्नल्स आपल्याला कळणं गरजेचं आहे की आता माझं पोट भरलं आहे, मला ऍक्च्युली तहान लागली आहे आणि भूक नाही लागली आहे, तर मी आता जेवण स्टॉप केलं पाहिजे. पण जेव्हा फोन पूर्ण स्क्रीनवरती लक्ष आहे, ते कार्टून आणि टीव्ही चालू आहे, माणूस खातच असतो आणि छोट्या वयामध्ये पण वजन जास्त आपल्याला दिसत आहे. जंक फूडची अवेलेबिलिटी, फ्राईड फूडची अवेलेबिलिटी, चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, फ्रूट ज्युसेस,
प्लेइंग टाइम एकदम कमी झालेला आहे. आजकालच्या मुलांना टाइम मिळालं तर ते फोन आणि व्हिडिओ गेम आणि स्क्रीन घेऊन बसतात. जुन्या जमान्यामध्ये प्लेग्राऊंड वरती खेळून मातीमध्ये होतात, तेव्हा त्यांचं ऍक्च्युली लाईफस्टाईल आणि फॅटी लिव्हरचं रिस्क तेव्हा कमी होतं. तर आजकाल फॅटी लिव्हरचं इन्सिडेन्स मुलांमध्ये पण जास्त आहे, खास करके ज्यांचं वजन जास्त आहे त्या मुलांमध्ये 50% मुलांमध्ये फॅटी लिव्हरचं रिस्क आम्ही बघितलं आहे. सो मच सो की डायबिटीस पण आम्ही आता 12 आणि 15 वर्षांच्या मुलांमध्ये बघतोय. 12 वर्षांच्या मुलांचं वजन 70 आणि 100 किलो बघता येत आहे. म्हणजे आपल्या जेवणामध्ये, लाईफस्टाईलमध्ये इतकं आपल्याला कॉन्शियसनेसची गरज आहे. हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. खूप खूप अतिशय महत्त्वाचा हा पॉइंट होता आणि नक्कीच त्याची नोंद आपल्या प्रेक्षकांनी घेतलीच असेल. मग त्याच अनुषंगाने वजन कमी करणे हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. आपल्या प्रत्येक उत्तरामध्ये कुठेतरी वजनाशी संबंधित ह्या आजाराला खूप जास्त जोडलं गेलेलं आहे. म्हणून तो विषय पुन्हा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे की फॅटी लिव्हरमध्ये मॅडम माझा आपल्याला हाच प्रश्न आहे की वजन कमी करणे किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा अधोरेखित आपल्याकडून होणं गरजेचं आहे. आणि किती टक्के वजन साधारण कमी केल्यास यकृताच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा आपल्याला दिसून येईल, काय सांगाल? तर वजन हे कमी करणं फॅटी लिव्हरचं ट्रीटमेंट आहे. फॅटी लिव्हरचं ट्रीटमेंट इज इक्वल टू वेट लॉस. जर तुम्हाला कोणी सांगितलं ह्या औषधाने फॅटी लिव्हर ठीक होणार, त्या डिटॉक्स डाएटने फॅटी लिव्हर ठीक होणार, हे बरोबर नाहीये. फॅटी लिव्हर झालं आहे कारण आपण आपल्या बॉडीमध्ये चरबी साठली आहे. त्याचं ट्रीटमेंट आहे वेट लॉस अँड वेट लॉस. तर जर आपण बघितलं जे आपण फॅटी लिव्हरचे स्टेजेस आपण समजले की नॉर्मल लिव्हर असतो, फॅटी लिव्हर असतो, त्याच्यानंतर पुढे जाऊन ते मॅश आणि फायब्रोसिस सेट इन होतो. तर कितपर्यंत लिव्हर खराब झालेला आहे तिथपर्यंत तितकं जास्त वेट लॉस लागतं त्याचं रिव्हर्स करायला. तर जर आपण मॅशच्या स्टेजवरती आलेले आहोत तर तिकडे 5% पण वेट लॉस जर आपण केलं तर ते रिव्हर्स होऊन जातं. जेव्हा फायब्रोसिस सेट इन झाला आहे तेव्हा 10 ते 20% वेट लॉस लागतो आपलं फॅटी लिव्हरला रिव्हर्स करण्यासाठी. तर वेट लॉस इज द ट्रीटमेंट ऑफ फॅटी लिव्हर. जितकं जास्त सिव्हिअर फॅटी लिव्हर आहे म्हणजे फायब्रोसिस आणि ते कितपर्यंत आहे तितकं जास्त वेट लॉस लागतं त्याला ठीक करण्यासाठी. अगदी महत्त्वाचा विषय होता तो. आपण ज्या पद्धतीने समजावून सांगितलं त्याचा सार जर काढला तर एकच आहे की आपण आहार आणि सुधारलेली जीवनशैली याच दोन्ही गोष्टींमधून वजन कमी करणं साध्य होईल. आणि ते जर साध्य झालं तर फॅटी लिव्हरची ट्रीटमेंटच वजन कमी करणं जेव्हा आपण हे अधोरेखित करता हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्रेक्षकाने ते समजून घेणं गरजेचं आहे. मग त्याच अनुषंगाने मग फॅटी लिव्हर टाळण्यासाठी मॅडम किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहार हा साधारण कोणता असावा आणि पुन्हा एकदा जीवनशैलीतले विशेष बदल आपण अधोरेखित करावेत, काय सांगाल? ह्या प्रोग्रामचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर सगळ्याच प्रेक्षकांनी नोंद घ्यावी की आपल्या जे ओबेसिटी, फॅटी लिव्हर, डायबिटीज हे जे सगळे आजार आता आढळत आहे आपल्या डाएट आणि लाईफस्टाईल उच्च नाही आहे त्याच्यामुळे आढळत आहे. तर जेवणामधले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जंक फूड आहे, हॉटेलचं खाणं आहे, जे पॅकेटमधून आपण ओपन करून खातो ते फूड नाही आहे, ते केमिकल आहे, ते आपण बंद करायला पाहिजे. जेवणामध्ये जे सफेद दिसणारी गोष्टी असतात, सॉल्ट, शुगर, मैदा, हे सगळे आपल्याला नुकसान देतात. स्वीट म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर स्वीट असेल तर त्याचं कॅलरी कंटेंट वाढून जातं. मी शुगर खात नाहीये पण गुळ खात आहे आणि हनी खात आहे पण ते पण गोड आहे, ते पण कॅलरीज आहे. फ्रूट जर खायचं असेल तर चाबून खायला पाहिजे. फ्रूट ज्यूस आपण जसंच करून टाकलं ते साखरचं पाणी होऊन जातं. कोल्ड्रिंकमध्ये 4 गुणा जास्त साखर असते. तर हे जे गोड गोष्टी आहेत ते आपल्याला नुकसान करतात. मैदा इज एक्स्ट्रीमली प्रोसेस्ड. जे गेहू असतो त्याचा मैदा बनवलेला असतो, त्या मैद्याचं तुम्ही बिस्किट किंवा पाव खात आहेत, त्याला आपल्या जेवणामधून काढणं गरजेचं आहे. तेल आणि तेल सारखी गोष्टी, तेल, तूप, चीज, बटर, घी, सगळं जे आहे ते सगळं कॅलरी डेन्स होऊन जातं. त्याची आपल्याला जर फॅटी लिव्हर झालेला आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये खूप कॅलरी आता साठली आहे, आता आपल्याला बाहेरून ती नको हवी आहे. जर कोणी सांगणार मी फक्त घरचंच जेवण खाते तर माझं वजन का वाढतंय, मी काहीच खात नाहीये तर माझं वजन का वाढतंय, तर तुम्ही एकदा बघा की तुमच्या जेवणामध्ये तुम्ही जर जेवायला बसले तर तुम्ही खात काय आहेत. आपल्या नॉर्मल असतो की मी 2 चपाती आणि भाजी खाल्ली, पण हे चुकीचं आहे. हे जे चपातीमध्ये जितका आपला कॅलरीज
आले आहेत, आपलं जेवण बॅलन्स्ड डाएट असलं पाहिजे. म्हणजे आपल्या जेवणामध्ये जे चपाती भात आहे त्याची क्वांटिटी फक्त 25% ऑफ द फूड असलं पाहिजे. अर्धा प्लेट व्हेजिटेबल्स, सॅलड हे असलं पाहिजे. आपल्याला जेवणामध्ये प्रोटीनची गरज आहे, डाळ आहे, स्प्राउट्स आहे, किंवा जर नॉनव्हेज खात असेल तर एग व्हाईट आहे, इवन फिश और चिकन इज व्हाईट मीट. हे जे प्रोटीन्स आहेत ते आपल्या बॉडीला गरजेचे आहे. पण जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते जर जास्त असेल आपल्या जेवणामध्ये, त्याच्यामुळे पण वजन अजून वाढतो आणि बॉडीला त्रास होतो. ती जी चपाती आहे त्याच्यावरती अजून तूप घालून खात असेल, अजून तेल घालून खात असेल, म्हणजे त्याची कॅलरी इनटेक वाढली. तर तुम्ही जर तुमच्या मुलाला जरी डबा देतात, त्या डब्यामध्ये 2 चपाती आणि बटाट्याची भाजी देण्याऐवजी प्लीज त्याला 4 स्टॅकिंगचा डबा द्या, ज्याच्यामध्ये एकमध्ये सॅलड असेल, एकमध्ये फ्रूट असेल, एकमध्ये दही ताक दाल असेल आणि एकामध्ये सब्जी असेल. रोटी फक्त साईडला थोडीशी असली पाहिजे. आपलं जेवण चेंज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसंच लाईफस्टाईल चेंज म्हणजे वॉकिंग अँड फिजिकल ॲक्टिव्हिटी. ॲटलिस्ट 30 मिनिट्स पर डे, 150 मिनिट्स पर वीकची वॉकिंग आपल्याला गरजेची आहे. वॉकिंगच्या सोबत आपलं स्ट्रेस, आपलं स्लीप हे पण खूप गरजेचं होऊन जातं. आपण जर मीलच्या टायमिंगने फरक पडतो. आपण ब्रेकफास्ट स्किप करतोय, 12 वाजता उठतोय, रात्री 10-12 वाजता जेवण करतोय. हे जे आपली जीवनशैलीमध्ये गोंधळ चालू आहे, ह्याच्यामुळेच हे सगळे आजार होत आहे. ह्यांनाच जर आपण बरोबर टार्गेट केलं तर आपण मूळ रूपाने फॅटी लिव्हर ट्रीट करत आहे, प्रिव्हेंट करत आहे आणि आपल्या फ्युचर जनरेशनसाठी फायदा करत आहे. अतिशय महत्त्वाचं होतं. खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं. बाहेरचं न खाणं आणि घरचं खाणं हे कधीही चांगलं, पण घरचं खाताना सुद्धा ते संतुलित असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शांतारामजी आहिरे हे ऐरोली इथून आपल्याशी जोडले गेलेत. शांतारामजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा दोघांना माझा नमस्कार. नमस्कार डॉक्टर, आजचा विषय खूप चांगला आहे आणि हे फॅटी लिव्हरचे 3 प्रकार आहेत. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अशा 3 प्रकारमध्ये डॉक्टर किंवा फायब्रोस्कॅनचा रिपोर्ट त्या काहीतरी फिगर्स दाखवतात. तर याविषयी आम्हाला सांगा मॅडम, ग्रेड 1 काय, ग्रेड 2 काय, ग्रेड 3. आणि उपप्रश्न असा आहे मॅडम की अल्कोहोलमुळे फॅटी लिव्हर वाढतं का, तर किती प्रमाणात वाढतं, काय प्रमाणात, तर फॅटी लिव्हरच्या माणसाचा हा रिव्हर्सिबल आहे का, काय काळजी घ्यायची, हे जरा याच्यावरती जरा सविस्तर सांगा मॅडम. धन्यवाद. आपण सहभागी झाल्याबद्दल. अतिशय संयुक्तिक प्रश्न आहे मॅडम, काय सांगाल थोडक्यात? आपण जेव्हा आता मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं, आता परत एकदा स्क्रीनवरती आपण दाखवतो की जे फॅटी लिव्हर असतो त्याचे जे स्टेजेस असतात, त्याच्यामध्ये पहिला असतो की लिव्हरमध्ये फक्त चरबी साठलेली जाते, त्याला फॅटी लिव्हर म्हणून म्हणतो. त्याच्यानंतर ते मॅश आणि फायब्रोसिसच्या स्टेजमध्ये जातो. जेव्हा सोनोग्राफीचे डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमचं फॅटी लिव्हर ग्रेड 1, ग्रेड 2 किंवा ग्रेड 3 आहे, ते तुम्हाला सांगतायत की लिव्हरमध्ये किती प्रमाणात चरबी साठली आहे. हा जे ग्रेडिंग आहे त्याला आपले ह्या ग्रेडिंगशी काही एकदम क्लिअर कट कोरिलेशन नाही आहे. ग्रेड 1 फॅटी लिव्हरच्या माणसामध्ये पण मॅश आणि फायब्रोसिस सेट इन होऊ शकतो. ग्रेड 3 फायब्रोसिसच्या माणसामध्ये पण फक्त चरबी साठली आणि लिव्हरला डॅमेज नाही झालेला आहे असं होऊ शकतो. तर सोनोग्राफी जे आहे ते फक्त स्क्रीनिंग टूल आहे. ते मला सांगणार की फॅटी लिव्हर आहे की नाही आहे, त्याचे ग्रेड सांगतील की किती जास्त फॅट आहे. पण तो जो नुकसानची गोष्टी आहे म्हणजे त्याच्यामध्ये फायब्रोसिस आहे की नाही आहे, त्याच्यासाठी पहिले आपण FIB-4 स्कोर लावून डिसाईड करू की आपल्याला फायब्रोस्कॅनची गरज आहे की नाही आहे. जर FIB-4 स्कोर जास्त असेल तर डेफिनेटली फायब्रोस्कॅन केलं पाहिजे. फायब्रोस्कॅनमध्ये एक पॅरामीटर असतो, त्याला KPA म्हणतात. ते आपल्याला सांगतो की लिव्हरचं स्टिफनेस किती आहे. जर त्याचं प्रमाण 12 पेक्षा जास्त आहे म्हणजे खूप हाय रिस्क आहे, तर तुरंतच्या तुरंत लिव्हर स्पेशलिस्टकडे गेलं पाहिजे. 8 पेक्षा कमी आहे म्हणजे की आपलं
फायब्रोसिस इतकं जास्त सेट इन नाही झालेलं आहे आणि आपण त्याला रिव्हर्स करू शकतो. जसं स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय, जेव्हा फक्त मॅसल्ड असतो इट इज कम्प्लिटली रिव्हर्सिबल. जेव्हा ते मॅश आणि अर्ली स्टेज ऑफ फायब्रोसिस असतो इट इज पार्शियली रिव्हर्सिबल. त्याला पण वेट लॉस लागतं. तुम्ही तेव्हा 5 to 10% वेट लॉस करा, ते रिव्हर्स होऊन जाईल. पण फायब्रोसिस एकदा ऍडव्हान्स चालू झालं की मग त्याचं रिव्हर्सिबिलिटी एकदम कमी होऊन जातो. सिरोसिसमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय आपल्याकडे काहीच ऑप्शन उरत नाही. अल्कोहोल एक दुसरं कारण आहे फॅटी लिव्हरचं. ज्याला मॅसल्ड आहे त्यांनी जर अल्कोहोल घेतलं तरी लिव्हरला डॅमेज चालू होऊन जातं. अल्कोहोलचं एक लिमिट असतो अल्कोहोलिक फॅटी लिव्हर बोलण्यासाठी. पण तुमच्यामध्ये जर ऑलरेडी वजनमुळे मॅसल्ड आहे त्याच्यावरती अल्कोहोल ऍड केलं तर ते आजार अजून जास्त प्रमाणात वाढणार. दुष्काळात 13वा महिना. नक्कीच मॅडम, आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आहोत या चर्चेच्या. तर फॅटी लिव्हरमध्ये एकंदरीत आपल्या म्हणण्यावरून वजन कमी करणं आणि जीवनशैली सुधारणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, पण उपचाराची काही भूमिका आहे का हेही आपल्याकडून समजून घ्यायला आम्हाला आवडेल. काय सांगाल? तर उपचार जे आहे ते जेव्हा मॅश आणि फायब्रोसिस सेट इन होतो तेव्हा आपल्याकडे औषध अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये जे अप्रूव्ड औषध आहे ते फायब्रोसिसच्या स्टेज, अर्ली फायब्रोसिसच्या स्टेजमध्ये रेस्मेट्रॉन म्हणून मॉलिक्यूल आहे जे इंडियामध्ये आता अवेलेबल झालेलं आहे. ते सारोग्लिटाझार म्हणून मॉलिक्यूल आहे ते अवेलेबल झालेलं आहे. डायबिटीसच्या पेशंटमध्ये पायोग्लिटाझॉन यूज करू शकतो. तसंच आता जे आधुनिक GLP ॲनालॉग्स वगैरे अवेलेबल आहेत हे सगळे वेट लॉसला टार्गेट करून आपल्याला रिव्हर्स करण्यासाठी हेल्प करतात. तर औषधांचे जे आहे ते हेल्पफुल आहे, पण अगेन वेट लॉस इज द प्रायमरी थिंग ज्याला आपल्याला लक्ष ठेवायला गरजेचं. म्हणजे GLP-1 औषधांची चर्चा जी सध्या आपण खूप ऐकतोय आणि त्याच्याबद्दलचा बोलबाला जास्त आहे, तर याची भूमिका नेमकी याच्यामध्ये फक्त लठ्ठपणा कमी करणं हाच आहे, हेही आपल्याकडून पुन्हा जाणून घ्यायला मला आवडेल. GLP ॲनालॉग्स म्हणजे जे सीमाग्लुटाइड आहे जे आपल्याकडे आता सध्या 1-2 महिन्यापासून खूप सारे इंडियन ब्रँड्स कमी कॉस्टमध्ये अवेलेबल झालेलं आहे. तसंच एक टर्झेपेटाइड आहे ते पण मॉलिक्यूल अवेलेबल आहेत आपल्या इंडियामध्ये. हे दोन्ही जे मॉलिक्युल्स आहेत हे बॉडीमध्ये असे हॉर्मोन बनवतात जे आपण नॉर्मली जेवण करतो तेव्हा बॉडीमध्ये हे इन्क्रेटिन हॉर्मोन बनतात जे आता बॉडीला सांगतात की जेवण आलेलं आहे, आत्ता आपल्याला भूक नाही आहे. तर हे जेव्हा आपण इंजेक्शन चालू करतो तर माणसाचं भूक एकदम कंट्रोलमध्ये होऊन जातं. तर जेवणाची क्वांटिटी कमी होऊन जाते. ह्या मॉलिक्युल्समधून ट्रायल्स केलेले आहेत बघण्यासाठी की त्याच्यामध्ये लिव्हरमध्ये किती फायदा होतो. तर ह्या मॉलिक्युल्सने लिव्हरचा फॅट तर डेफिनेटली कमी होतो. फायब्रोसिसच्या रिव्हर्सल बद्दल स्टडीज चालू आहे. काही स्टडीजचा इशारा असा आहे की ते हेल्प करतात आणि ते हेल्प फक्त वजनामुळे करतात की त्यांचा एक्स्ट्रा इफेक्ट आहे ते क्लिअर कट सांगू शकता येत नाही, पण त्यांचा वजनावरती इफेक्ट एकदम रोबस्ट आहे. म्हणजे टर्झेपेटाइडने 20% वजन माणसाचं कमी होऊ शकतो. बेरियाट्रिक सर्जरीला आता ते टार्गेट रायव्हल करत आहे. बेरियाट्रिक सर्जरीमध्ये पण 20 ते 50% बॉडीचं वजन कमी होऊन जातं. वजन कमी झालं की फायब्रोसिस रिव्हर्स व्हायचा आपल्याकडे एक उपाय आहे. तर त्याच्यावरती जरूर आपण वजनावरतीच आपलं हे मेन फोकस असतो. अतिशय महत्त्वाची चर्चा आणि खूप अतिशय छान पद्धतीने आणि सोपं करून सुलभ भाषेमध्ये आपण एकंदरीत आम्हाला आणि प्रेक्षकांना समजावून सांगितलं की फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि ते थांबवण्याची आपल्याला कोणते कोणते मार्ग आहेत. नक्कीच विषय फार व्यापक आहे, पण कुठेतरी वेळेची मर्यादा आज आपल्याला पाळावी लागते आणि त्यानिमित्ताने आज आपण इथेच या गोष्टीची सांगता करत आहोत. डॉक्टर मेमन मॅडम, आपण जो व्यस्त वेळापत्रकातून जो वेळ काढून आम्हाला दिला आणि अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शन जे माहिती देऊन आणि उदाहरणं सकट काही गोष्टी समजावून सांगितल्या त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आरोग्य संपदाच्या टीमतर्फे मनपूर्वक आपले आभार मानतो. आपण आल्याबद्दल धन्यवाद मॅडम. मित्रांनो, आपण पाहिलं की फॅटी लिव्हर हा केवळ यकृताचा आजार नाही आहे, तर तो आपल्या जीवनशैलीचा आरसा आहे. शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं. गरज असते फक्त तो आवाज ऐकण्याची आणि ते समजून घेण्याची. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा उपचार होऊन न देणं किंवा आजार होऊन न देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि संयुक्तिक आहे आणि हे समजणं तितकंच गरजेचं आहे. याच सकारात्मक वळणावरती आज आपण या आरोग्य संपदाच्या या भागाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सजग रहा. नमस्कार.